श्याम्या, कुठं आलो आपण? आपण स्वप्नात तर नाही? बाळा हो, तुम्ही वर आले स्वर्गात. तुम्ही कोण आहे? यम आहे मी. राहुल, मेलो का रे आपण? हाव रे भो. ओ यम काका, अजून मग लग्न बी झालं नाही, म्या बायकोचं तोंड सुद्धा पाहिलं नाही. ओ यम काका, वाटलंच तर आम्ही एक एक किडनी विकून तुम्हाला पैसे देऊ, पण आम्हाला खाली पाठवा. बाळा हो, ह्यो पैसा तुमची माणसाची मोह माया आहे. इथे पैसा नाही, फक्त कर्म चालते. अहो यम काका, आज आम्ही कर्मच केली नाही, आता लोक आम्ही कांडाच करत होतो. अहो आज आमचं मराचं वय तरी झालं का? नेमकंच आम्ही दुनिया पाहायला लागलो होतो. बाळा हो, तुम्ही तुमच्या कर्मानं मेले. कस काय मेलो पण आम्ही? हे पा कसे मेले तुम्ही तर. श्याम्या, जिंदगीत इतके कांड करायचे ना, मेल्यावर यमाला सुद्धा घाम फुटला पाहिजे आपले कांड पाहून. थांबा ना, मला घाम पडता का तुम्ही? उकळत्या तेलातच टाकतो तुम्हाला. चालीच्या मग जाऊ आपण. श्याम्या, जिंदगी अशी जगाची ना की यमदेव जर रेड्यावर बसून आला तर त्या रेड्याची आपल्याला बघून अशी टर फाटली पाहिजे. थांबा ना, मै फाडता का तुम्ही? जाळातच उलट लटकवतो तुम्हाला. हो यम काका, मी आणि यांना म्हणलं होतं ते. आधी पुढचं पा. आज जोरात गाडी पळो, पोरी पुढे हिरो वाटलं पाहिजे आपण. माय व मेले व सारखे लय जोरात गाडी पळत होते. असंच पाहिजे, यायला लय मस्ती आले होते. बनले का हिरो पोरी पुढं? आज समजलं मला, पोरीचा नान लय बेकार. आता मेल्यावर समजून काय फायदा आहे? हो यम काका, मला एकल्याला तरी खाली पाठवा. मै बायको माझ्या बिगर जगणार नाही. अरे तो या बायकोनं दुसरं लग्न केलं म्हणजे? कवा, कधी, कोणा संग? हे पाय, मवा नवराले चांगला बताव माय, मले दररोज बिस्किटचे पुढे आणून द्या जाय व माय. आता मी कोणा संग भांडा जाऊ व माय. चिंगे शांत वय, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. मवा नवरा मेला, त्यात काय चांगलं झालं? आता कोण घेईन मै जिम्मेदारी, कोण पुरवण मै लाड? मी घेईन तुमची जिम्मेदारी, मी पुरवीन तुमचे लाड. खरंच? तसा भीमा पाहिला नवरा काही चांगला नव्हता. कधी बी मायावर राखायला जाय, 1 रुपया खर्च करत नव्हता मायावर. बरं झालं मेला. माया बापाला बळजबरी लग्न लावून दिलं होतं मग त्याच्याशी. मी वाट पाहूनच होतो कधी मरतो तुमचा नवरा तर. म्हणूनच मी लगेच तयारीत आलो, ड्रेस घालून नवर देवाचा. चला मग पोरं पैदा करू. करे तू तर म्हणे तुझी बायको तर बिना जगू शकणार नाही. ओ यम काका, मला 2-3 सदा शिल्लक द्या, पण इले बी वर आणा. अरे टायमाच्या आधी कोणाला वर नाही आणू शकत आम्ही. मग मला भूत बनवून खाली पाठवा. असं काही बी नसतं चालत. ते कोण आहे? ते नशीब लिहणारं डिपार्टमेंट आहे. म्हणजे आपल्या संग काय घडतं, काय घडणार आहे ते हेच लिहते का? हा, त्याली एकदा भेटायचं आहे आम्हाला. जा भेटा. मग नशीब तुम्हीच लिहिलं होतं का? सगळ्याच मिस लिहतो. मग या नशिबात बायको कोण होती लिवली एखादी? लिवली होती एक, पण ती तुले पसंत नव्हती आली. अहो ती काळी होती. अरे तू तो तोंड पाय आरशात. तुले तर गेंडा बनवणार होतो आम्ही, पण चुकून माणसा जन्म झाला तो. बर ते जाऊ द्या, पण 15 वर्ष मी शाळा शिकलो, पण एक बी नोकरी नव्हती लिवली तुम्ही माझ्या नशिबात. अरे खेकड्या, तो आहे नशिबात पंतप्रधान म्हणा लिवेल होतं, पण तू कधी निवडणुकीला उभाच नाही राहिला. पण बायको तरी लिवायला पाहिजे होती माझ्या नशिबात. तू तोंड चांगलं नाही रे. अहो ज्या लोकांच्या तोंडात दात नाही, डोक्यावर केस नाही, त्याला बायका भेटून आल्या. अरे त्याचं नशीब चांगलं लिवेल म्या. मग नशीब लिवायच्या टायमाला करू ना बाहेर जाता का तुम्हाला? अरे तू नशीब बंद पडेल पेनान लिवलं होतं म्या. तुम्ही माझ्या जिंदगीत दुःख दर्द कवून लिवले एवढे? तू नशीब लिवायच्या दिवशी टेन्शन मध्ये होतो मी. माझ्या नशिबात एवढी बिनडोक बायको कवून लिवली? अरे तो नशिबात बायको लिवली हीच मोठी गोष्ट आहे. तिनीच तमावा जीव खा जाय आणि मावा रक्त पी जाय. अरे तू ही बायको मागच्या जन्मात चुडेल होती. गांजा फुकून नशीब लिवलं होतं का मावा? मया नांदी नका लागू, नाही तर पुढच्या जन्मात वटवागुळ बनवीन, मग लटकाना झाडाला उलट. राहुल, तोय बाबा पाय कुठे? ते बाबा आशीर्वाद द्या. उदंड आयुष्य लाभो. आता मेलो ना, आता कोणतं आयुष्य? बाबा चला, तुम्हाला गरम तेला तळाचं आहे. ओ यम काका, माझ्या बाबाने काही पाप नाही करेल, त्याला कायची सजा देऊ राहिले तुम्ही? अरे तो बाबा नुसता वरून दिसायला शरीफ आहे, पण आतून लय पाप करेल तो बाबानं. असं काय करेल माझ्या बाबानं? तो या बाबानं लगन वलबईला गुलाबाचं फुल देऊन प्रपोज केलं. बाबा ही अपेक्षा नव्हती मला तुमच्याकडून.
अरे बाळा कधी कधी होऊन जाते रिकामे काम. वा रे वा, म्हणजे तुम्ही केलं तर काही नाही. कॉलेजमध्ये मी एका पोरीला नुसता डोळा मारला होता, तर तुम्ही मला उलट टांगू टांगू मारलं होतं. अरे बाळा मोठ्या माणसाचं काम राहतं लहान लेकराला वळण लावणं. वा रे वा, म्हणजे आम्हाला वळण लावा आणि तुम्ही बयाच्या मांग पळा. चला हो बाबा, तेल थंड होईन पुन्हा. ना तू वाचू रे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मला वाटलं नव्हतं म्हातारा इतका आरामखोर आहे म्हणून. चला रे, तुमचा निकाल लावायचा आहे. निकाल 10वीचा का 12वीचा? अरे खळपट चाट्या, तुम्हाला स्वर्गात पाठवायचंय का नरकात? तुमच्या कर्माचा हिशोब लावल्यावर समजन. परी हूं मैं, मला तर स्वर्गातच पाठवा. अव खर्जो तोंडाचे, तुला तर नरकात पाठवणे. पण मी काय पाप करेल? तू मेकअप करून पोराला फसवेले. 4 पोरं चालवा जाय, पोराकडे पाहून हस जाय आणि त्याला प्रेमात पाड जाय. तू फिल्टर लावून फोटो काढ जाय आणि इंस्टाग्रामवर टाका जाय. माय बापाला सांगा जाय मी कॉलेजला चालले आणि पोरा संग हिंडा जाय तोंड बांधून. तुला तो कोड्याचा मार भेटणार आहे. ईशो बोले काका, मला नरकात नका पाठवू. नरकातल्या गर्मीनं मी काळी पडीन. अव जिपरे, सुंदरता फक्त माणसाचं आकर्षण आहे आणि इथं माणसं नाहीये, आत्मा आहे सगळ्या. त्याच्यामुळे तुला इथं काळा कुत्र बी विचारत नाही. पण मी लय पुण्य करेल. काय पुण्य करेल तो? मी दररोज देवाचे स्टेटस ठेवा जाय. देव कर्म पाहतो, व्हॉट्सअप स्टेटस नाही. मी दुसरं बी पुण्य करेल. काय? मी दररोज कुत्र्याला बिर्याणी खाऊ घाल जाय. म्हणजे कोंबड्याला मारून त्याची बिर्याणी कुत्र्याला खाऊ घाल जाय. म्हणजे एकाचा जीव घ्या जाय आणि एकाचं पोट भरा जाय. वा रे वा, घुटण्यात मेंदू. तुला तर नरकातच पाठवतो आणि गेल्या गेल्या काना जोडाच्या मशीन टाकायला लावतो. मला एवढ्या वारची ना माफ करा. रडून काही फायदा नाही, आम्ही माणसानी माफ कराल. चला पुढचं कोण आहे? मी. चला पुढचं कोण आहे? मी. कशाने मेले तुम्ही? जास्त दारू पिलती म्हणून फुफ्फुस खराब झालत. तुम्हाला स्वर्गात जायचंय का नरकात? स्वर्गात. अरे पण तो आता लय पाप करेल. काय पाप करेल म्या? एका पोरानं तो आता सिगरेट पिलती, तो त्याच्या घरी नाव सांगितलं होतं. हा, त्या पोराला वाईट व्यसन लागू नये म्हणून सांगितलं होतं. अरे पण तू दारून मेला ना, तुला बी तर वाईट व्यसन होतं. त्या पोराच्या घरच्यानं किती मारलं त्याला. एवढ्या गोष्टीमुळे मला नरकात पाठवता का? तो अजूक लय पाप करेल. आता कोणतं पाप करेल म्या? तो कितीक पोराचे लग्न मोडले. कोणाचं लग्न मोडलं म्या? तुमच्या गल्लीतल्या पोराचं किती लग्न मोडलं तो. पोरीवाल्याला काय म्हणतो, पोरग दारू पितं, गांजा पितं, त्याला गल्लीतून उचलून आणलं पडतं. अरे सुपारीच्या खाण्यात सुद्धा व्यसन नाही रे त्या पोराला. एवढ्या वेळेस भले माफ करा. लग्न बोलणं किती मोठं पाप आहे तुला माहिती का? थांब तुला हीच त्यावर चालवतो. चला पुढचं कोण आहे? चला पुढचं कोण आहे? ओ, मला भूक लागली, खायला आहे का काही? तो आहे घरचे 13 वेळेला जे तुला खायला ठेवन तेच तुला खायला भेटन. ते बी कावळ्यानं खाल्लं तेव्हा ते तो पोटात येईन. ओ, माझ्या पोटात काहीतरी आलं, पण असा घाणवा शिरायला आणि पोट दुखू राहिलं. तो या गावातली स्मशानभूमी हागणदारी ते का? हा बरोबर आहे. मग कावळ्यानं दुसरंच काहीतरी खाल्लं वाटतं. मला स्वर्गात पाडो सांग का नरकात? नरकात. अहो पण मी काय पाप करेल? तू मटण खा जाय. अहो मी सोमवारी, गुरुवारी, चतुर्थीला मटण खात नव्हतो. म्हणजे बाकीच्या दिवशी प्राण्याला त्रास होता होता का? मंगळवारी, बुधवारी. अहो मी उपवास बी धरत आहे. 2 किलो साबुदाणा खाऊन उपवास पावन नसतो देवाला. मला काय याची सजा भेटेल हो नरकात? तुले उलट लटकून तो मुंडकं गरम पाण्यात उकळ नाही. ओ मी लय नाजूक आहे, मला थोडी हलकी सजा द्या. बर, तो कातडं सोलून तो डोळ्यात गरम गज घालतो. ओ काही घेऊन घेऊन सजा माफ नाही होणार का? चल, तो यासारख्या लोकांना सगळा भारत देश भ्रष्ट केला. पैशाच्या जोरावर गरीबाचा फायदा उचलता तुम्ही. इथे पैशानी कर्म चालते. पुढचं कोण आहे? मी. तुला स्वर्गात जायचंय का नरकात? स्वर्गात. तू काही चांगले काम करेल का? अहो मी काही बी चांगलं करायला गेलो की उलटच होता मग ऐकून. उलट म्हणजे एकदा मी भिकाऱ्याला 100 रुपये दिले तर त्या भिकाऱ्याने त्या पैशाची दारू पिली. तो अभि आयुष्यात लय पाप करेल. तुला बी नरकातच जाणे. ओ लहान लहान हो आम्ही, आम्हाला का नरकात पाठवू? कशाने लहान तुम्ही? शिक्षणाच्या नावाखाली माय बापाला फसवलं तुम्ही. बाहेर शिकायला गेले आणि तिकडेच आयुष केली. तुम्हाला तर नरकातच जाणे. जशी तुमची इच्छा. तुला कुठे जाणार रे? मामा मित्र जिथं जाईन तिथं. तुला स्वर्गात नाही जायचं का? माझ्या मित्राला सोडून मग मनी लागत दुसरीकडे. बर जाय मग नरकात. हो हिशोबवाले काका, एक सांगणं होतं तुम्हाला. बोंबल. पृथ्वीवर ना लय भेदभाव होतो. कस काय? माझ्या भावाच्या लग्नात त्याच्या साल्यानं त्याचे बुट चोरले तर साल्याला पैसे भेटले आणि मी नवरीची पोत चोरली तर मला ज्याला टाकलं. असं कहून? त्यानंतर तुला ज्याला टाकलं होतं मी तुला गरम त्याला टाकतो. थांब.
बाबा चाला हो, सगळ्यात आधी तुम्हाला गरम तेला तळायचं आहे. मी का पापड आहे का त्याला तळाला? तुमच्या पापाची सजा तुम्हाला देणं पडेल ना. अहो म्हाताऱ्या माणसावर जशी दया करा. दया घ्या काही नाही, चला व्हा कढईत. मेलो रे वाचव रे. मी आजाद केलेल्या पाखराला लय सुख मिळू दे. जिंदगीत डबल कोणत्या बैल फुलनी देणार रे बापा. काढा रे मला खाली. गळे नका काढू, घेतो तुम्हाला खाली. ए ढेबर पोट्या चाल, आता तो नंबर आहे. वाचव रे, पायाचा लेग पीस झाला रे. पुढच्या जन्मात लय पुण्य करीन मी. येऊ नको, घेतो तुला खाली, थांब. सस्ता डोनाल्ड ड्रम, चला आता तो नंबर है. कोई जो मिला तो ऐसा लगता था जैसे मेरी दिन तरह दिन 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 तरह दिन दिन पोर तुझा जगा ग वाऱ्यावर दुमतो पोर तुझा जगा ग. काढा रे मला खाली. पुढच्या जन्मात एक बी पाप नाही करणार. बर, तुम्हाला दोघांना संघ लटकवतो, थांबा. ओ यम काका माफ करावं, एवढ्या बारीचे ना लय आग उरायली. आगच होईन ना, मजा थोडी येईन. पुढच्या जन्मात मी जन्मच नाही घेणार, पण मला खाली काढा. अहो मै नुन्नी जळाली, मला खाली काढा. थांबा, घेतो तुम्हाला खाली. लय गरम आहे तेल. हे तर काहीच नाही, अजून लय सजा बाकी आहे तुमच्या. हो यम काका, मला 2-3 सजा शिल्लक द्या, पण मला एकदा स्वर्गात पाठवा. मला पर्या पाहायचे आहे आणि पाठवायचे आहे. थांब, 2-3 गरम साड्याच घालतो तो डुंगात. सुधारणार नाही रे श्याम्या तू.